सर्व आनंदी आहात आज. मी काय स्पेशल आणलेलं नाही आहे. स्पेशल जे आहे ते ऑलरेडी इथं आलेलं आहे. प्रेज लॉर्ड. आणि सर्वात जे स्पेशल आहे ते परमेश्वराचं वचन आहे. तुम्ही विश्वास करता का? आपल्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ परमेश्वराचं वचन आहे. आपण जितके सुंदर आहोत, आपल्या सुंदरतेपेक्षा परमेश्वराचं वचन सुंदर आहे. आणि आपण आज ते वचन ऐकण्यासाठी आलेलो आहोत. प्रेज लॉर्ड. अपोस्टलच्या अनुपस्थितीमध्ये एडर लोक भाऊ लोक आहेत, ते सर्वांचे प्रभूमध्ये सलाम. सर्वांना जे काही बी प्रभूमध्ये मानले जात आहे, सर्वाध्यक्ष, ब्रदर सिस्टर, सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये शांती असो. प्रभू सर्वांना आशीर्वादित करो. अचानक पास्टरांचा फोन आला आणि मग आम्हाला इकडे यावं लागलं. तसं 4 दिवसापूर्वी मला टायफॉईड झाला आणि अशक्तपणा खूप होता. परंतु पास्टरांनी फोन केल्यानंतर माझे हातपाय थरथर कापायला लागले. म्हटलं एवढ्या मोठ्या मंडळीमध्ये जाणं, मी स्वतःला कमी लेखतो खूप, आणि कमीच आहे मी, लेखतो म्हणजे कमीच आहे. कारण की पास्टरांचे मॅसेज ऐकूनच आम्ही शिकलो आहोत आणि शिकत आहोत आणि अधिक शिकत आहोत. त्यांचा एकही मॅसेज आम्ही सोडत नाहीत. जी बी परिपक्वता आमच्यामध्ये तुम्हाला दिसते व ना दिसते, परंतु जी काही बी आलेली आहे ती पास्टरांची मॅसेज ऐकून आलेली आहे. आणि म्हणून मी अपोस्टलचे आभारी आहे. पुण्याच्या मंडळीचे मी आभारी आहे की सर्वजण मिळून चांगली सेवा प्रभूची करत आहेत. त्यासाठी सारी महिमा प्रभूला असो. आमच्या छोट्याशा म्हटल्यानंतर आपलीच मंडळी आहे नगरमध्ये. पास्टरांनी अभिषेक केलेला आहे आणि तिथं मला ती जिम्मेदारी दिली छोटीशी मंडळीची. ब्रदरने साक्षीमध्ये म्हटलं की ही खूप छोटी मंडळी आहे, आणि त्याच्यासमोर मी म्हटलं आमची मंडळी तर खूप छोटी आहे. मग आम्ही तर एकदा फॅमिलीमध्ये एकत्र होतो. परंतु आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की मला भाऊ लोक खूप सुंदर भेटले. तुम्ही आणि अतिरिक्त आम्ही जे संडेला आराधना करतो, आत्ता जे ब्रदर लोक गीत गात होते, हा कॉयर खूप मोठा कॉयर आहे. छोट्याशा मंडळीमध्ये आहे, परंतु ताऱ्यासारखा चमकत आहे. आम्ही जिथे बी जातो तिथं फक्त 2च वाद्य आहे, जंबे आणि ढोलकी. हेच घेऊन आम्ही मोठ्या चर्चमध्ये जाऊन देवाची आराधना करतो. आम्ही प्रत्येक पेंटिकॉस्टल चर्च गाजवून टाकतो. इन टाईम मॅसेजवाल्याला संधी देत नाहीत, परंतु आम्हाला संधी मिळते. कारण की आम्ही दरार ठेवलेली नाही आहे. आम्ही म्हणतो तर आम्ही तुमच्यातलेच आहेत. तुम्ही पेंटिकॉस्टल का? आम्ही बी पेंटिकॉस्टल आहे. तुम्ही हे आहेत का? आम्ही बी तेच आहेत. कारण की वचन आमच्याकडे प्युअरली आलेलं आहे. खरे पेंटिकॉस्टल तर आपण आहेत. कारण की पेंटिकॉस्टचा खरा संदेश आपल्यापर्यंत आलेला आहे. आणि तो संदेश काय आहे? प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा. पेत्र उभा राहिला आणि म्हटला पापाची क्षमा व्हावी म्हणून सर्वांनी येशूच्या नावात बाप्तिस्मा घ्या. मग हा मला प्रश्न आहे तुम्हाला, हा संदेश कधी उतरून आला? पेंटिकॉस्टच्या दिवशी उतरून आला. मग खरे पेंटिकॉस्टल कोण आहे? जे रूप घेऊन बाहेर फिरत आहेत त्यांच्याविषयी नाही बोलत आहे, परंतु खरा मॅसेज तुमच्या हृदयामध्ये आलेला आहे. देवाने तुम्हाला निवडलेला आहे आणि तो मॅसेज घेऊन तुम्हाला कानाकोपऱ्यामध्ये जायचं आहे. आम्ही गाजून टाकतो. जिथं आम्हाला संधी मिळते तिथं संधीच आम्ही सोनं करून टाकतो. प्रेज लॉर्ड. कारण की आम्ही कुठेही दरार ठेवलेली नाही आहे. लोक येतात, आम्हाला बोलवतात आणि त्यांना बी असं वाटत नाही की आम्ही काही वेगळे आहोत म्हणून. आम्ही त्यांच्यामध्ये मिसळतो आणि मिसळून आम्ही त्यांना संदेश देतो. एक वेळेस असं झालं, खूप वर्ष, 1 वर्ष झालं आम्ही मेहनत केली एक चर्चमध्ये. आणि मी म्हटलं यांना मॅसेज कसा द्यायचा. परंतु आम्ही जायचो, आराधना घ्यायचो. ब्रदरला नाही वेळ भेटली तर मी आराधना घ्यायचो. मला संधी मिळाली मी वचन प्रचार करायचो. पण आता मॅसेज यांना कसा द्यायचा म्हणून पास्टर डॅनियलला बोलवलं. मग त्यांनी हिब्रू प्रचार केला चर्चमध्ये. पण त्यांनी असं ह्या सुंदररित्या प्रचार केला ना, त्यांनाही वाटलं नाही की हा वेगळा आहे म्हणून. आणि काय सुंदर मॅसेज दिला म्हणे, हिब्रू प्रचार करताय म्हणे, आम्ही आजपर्यंत ऐकलं नाही. सांगायचं तात्पर्य आहे, बंधूंचं मिळणं किती ऐक्याचं आणि मनवर आहे. ज्यावेळेस तुम्ही एकताने येऊन काम करताना तुम्ही हे पुन्हा काय, तुम्ही मुंबई बी सगळं हलवून टाकतं. समजतं मी जे बोलत आहे. परंतु ह्यामध्ये आपल्यामध्ये एकता असणं गरजेचं आहे.
बघा, मी वचन प्रचार कमी करतो, परंतु भाऊ लोकांना गीत गायला जास्त संधी देतो. कारण की मला त्यांना उभं राहायचं आहे, त्यांना मला सेवेसाठी उभा करायचं आहे. उभा राहा, प्रभूची महिमा करा. आणि नंतरून मला 10 मिनटं जरी मिळाले ना, मी पॉवरफुल देऊन टाकतो. 10 मिनटं जरी मिळाले, जो संदेश मला द्यायचा मी देऊन मोकळा होतो. परंतु आराधनेद्वारे सर्वांचं मन तयार होते. आणि ब्रदर सुशांत आहेत, इथलेच आहे, याच मंडळीमध्ये लहानचे मोठे झालेले आहेत, तुमच्या परिचयाचे आहेत. ते गीत गाण्यासाठी खूप लाजायचे, पुढे यायला बी लाजायचे, परंतु आज अभिषेकामध्ये प्रभू त्यांचा उपयोग करत आहे. त्यांचे वडील बी आलेले आहेत, ब्रदर शिमोन आमचे अंकल आहेत. त्यांच्यासाठी आम्ही खूप प्रार्थना करत होतो मॅसेजमध्ये येण्यासाठी, परंतु ते येतात, बसतात, ऐकतात, संडेला येतात, कुठं जायचं असेल तिकडं आमच्याबरोबर येतात. ते बी आज आनंद घेत आहेत. म्हणजे प्रभूने आपलं काम थांबवलेलं नाही आहे, हळूहळू तो आपलं काम करत आहे. हळूहळू एक लहान लेकरू असतं ना, ते जसं रांगायला सुरुवात होते, आईवडिलांना तकलीफ खूप असते. कारण की त्याचं वॉशरूम त्याला सर्व साफ करायचं असते, शी तो करत असतो, कधी कधी उलट्या तो करत असतो. परंतु ही सगळी मोठी जिम्मेदारी त्या कुटुंबाची असते. आणि मग ते कुटुंब झेलतो, तो आपल्या स्वतःवरती तो घेतो. कारण की ते लेकरू कसं आहे, लहान आहे. आणि त्याच वेळेस तो म्हटलं, नाही आता लगेच फर्स्ट स्टँडर्डमध्ये गेला पाहिजे, लगेच तू पाहायला पाहिजे, आता लगेच तू भरती झालं पाहिजे, आणि लगेच तू नोकरीला लागलं पाहिजे. ही अपेक्षा कितीतरी चुकीची आहे ना. जसं तो हळूहळू रांगतो आणि मग तो सुरू करतो, आबा बाबा रबा रबा डाबा डाबा डिबी थोडं दमादमाने चालू करतो. ॲक्च्युली बरोबर आहे ना, कारण की तो लहान आहे म्हणून ती हे सगळं सुरू आहे. परंतु ज्या वेळेस तो रांगायला सुरू करतो, ज्यावेळेस तो चालायला सुरू करतो, आणि मग त्यावेळेस पॉवरफुल संदेश त्यांच्याकडे येतो. ही पायरी आहे, स्टेप बाय स्टेप एक पायरी असते, आणि या पायरीनेच आपल्याला चालावं लागतं. पहिल्या पायरीवर पाय देऊन डायरेक्ट 10व्या पायरीवर आपण जाऊ नाही शकणार. एक पायरी आपल्याला पलटायची आहे. ती सुखाची असेल, ती दुःखाची असेल, ती आनंदाची असेल, बिकट अवस्थेची असेल, प्रत्येक पायरीवरती पाय ठेवून आपल्याला परिपक्व बनायचं आहे. कोणाचीही नोट्स न करता देवाच्या वचनामध्ये आपल्याला अधिक आणि अधिक वाढायचं आहे. मला माहिती आहे की पास्टर तुम्हाला खूप सुंदर भोजन चारित आहेत, त्याच्यामुळे तुम्ही इतके परिपक्व झालेले आहेत. आता मी छोटासा मेसेज तुमच्यासमोर आज ठेवणार आहे. बंधूंचं ऐक्याने एकत्र राहणं किती मनोहर आहे. जो आज रंग भरलेला आहे, हे बंधूंच्या ऐक्याने रंगलेला आहे. आमेन बोलताय का? मी ज्यावेळेस नवीन इकडे चर्चमध्ये यायचो, सत्तेस काळे बरोबर, त्यावेळेस ब्रदर गीत गायचे, आँखों से पर्दे उठाओ, प्रस्तिश के गीत गाओ. फर्स्ट टाइम मी ते गाणं ऐकलं होतं, आणि मग ते गाणं घेऊन मी नगरला गेलो. म्हणजे बंधूंकडून जे आपल्याला मिळते ते आपल्याला खेचायचं आहे. कारण की प्रभूने एक व्यक्तीला त्यासाठी निवडलेलं आहे. आज आम्ही जे काही बी घेऊन आलेले ते तुम्हाला खेचता आलं पाहिजे, ते तुम्हाला घेता आलं पाहिजे. हे कसे गातात, ही कशी आराधना करतात, कशी आत्म्यामध्ये जातात, याचा प्रयत्न आपण केले पाहिजे. कारण की बंधूंचं ऐक्याने एकत्र येणं किती मनोरम आहे. कारण की त्या ठिकाणी प्रभू उतरून येतो आणि आपल्याला ब्लेस करतो. तर तुम्हाला विश्वास आहे का? हा जो स्तोत्र लिहिणार आहे तो दाऊद आहे, आणि दाऊदाच्या खालोखाल या ठिकाणी समोर व्यक्ती आहे, तो बी उभा आहे. दाऊद जंगलामध्ये भेड चारत होता, आणि मी नेवासी सिटीमध्ये गाढव चारित होतो. दाऊद जंगलामध्ये भेड चारत होता. तुमच्या समोर एक जो व्यक्ती आहे ना उभा, तो नेवासा सिटीमध्ये गाडावरती वाळू लादून तो लोकांना वाळू विकत होता. मला काय सांगायचं समजतंय का? मी काही नाही, जे काही बी आहे परमेश्वराचं वचन आहे. सकाळी उठायचो, आराम नव्हता जीवनामध्ये, पहाटे 3 वाजता उठावं लागायचं. आणि जर जे गाढव रात्रीच्या वेळेस मला मिळालं नाही, तर मला पाठ उठून त्याला शोधायला लागायचं. का? कारण की माझी उपजीविका त्याच्यावरती आहे. जर मला सापडलं नाही तर मी त्याच्यावर वाळू वाहणार नाही, माझी उपजीविका बंद होईल. रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत ते गाढव मी शोधत फिरायचो. भेटल्यानंतर ते दावणीला आणून बांधायचे, आणि जे भेटत नव्हतं मग पाठ उठून परत त्याला शोधायला जायचं, त्याला घेऊन यायचं, आणि मग त्याच्यावरती आपली उपजीविका आम्ही चालवायचो. म्हणजे डोळ्यामध्ये झोप अशी कोणतीच नव्हती. दुपारच्या वेळेस लईतले 1 घंटा झोपायचो. सकाळी पाठ उठल्यापासून तर आता उन्हाळा आहे, आमचं सीझन भर उन्हाळ्यामध्ये चालायचं, वाळूचं सीझन. कारण की नद्या कोरड्या असतात ना,
आणि मग सीझन जे चालतं ते उन्हाळ्यामध्ये चालतं. आणि मग तुम्ही 10 वाजेनंतर उन्हात निघा बाहेर, असं वाटतं कधी मी सावलीत जाईल. मी भर उन्हामध्ये 3-4 वाजेपर्यंत गाढवाचं काम केलं आहे. म्हणजे मला हे सांगायचं आहे, तुमच्यासमोर जो उभा आहे ना तो रगडमॅन आहे. म्हणजे मला कुठंही टाका तिथं मी निभावणारा व्यक्ती आहे. मला तुम्ही झोपडीमध्ये टाका, मला तुम्ही बंगल्यामध्ये ठेवा, तिथली बी इंग्लिश बघून मी म्हणतो बाबा चांगली इंग्लिश बोलता. खेड्यापाड्यामध्ये गेलो, झोपडीमध्ये गेलो तरी असं वाटतं की खूप सुंदर भोजन दिलेलं आहे. म्हणजे मला जिथं तुम्ही टाकाल तिथं मी निभावून निघणारा व्यक्ती आहे. आणि मग मला असं हे स्तोत्र वाचताना दिसलं. मी म्हटलं हे स्तोत्र लिहिलंय कोणी, तर हे स्तोत्र लिहिले दाऊदाने, जे आपण वाचलं स्तोत्रसंहिता 133 वाद्य आणि त्याचं पहिलं वचन वाचूया. देखो यह क्या ही भली और मनोहर बात है हाँ. कि भाई लोग आपस में मिले रहें. हे काय मनोरम आहे, हे किती चांगलं आहे. काय चांगलं आहे, आपण किती प्रॉपर्टी कमवली, आपण किती बंगले घेतले, किती गाडी घेतली, हे मनोरम नाही आहे. ही प्रॉपर्टी बी मनोरम नाही आहे. मनोरम तुम्ही आहात जे इथं बसलेले आहात. प्रॉफेट म्हणतो मला तुम्ही धिक्कारा, मला तुम्ही सोडून द्या, मी एका झाडाच्या खाली प्रचार करीन परंतु सत्य प्रचार करीन. कारण की मनोरम गोष्ट ही नाही आहे, मनोरम गोष्ट ते तुम्ही आहात की देवाने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. प्रॉफेट एका मेसेजमध्ये म्हणतो, त्या मेसेजचं नाव आहे येशू कोण आहे. आणि तो मेसेजमध्ये तो म्हणतो की देव नव्हता. अच्छा, देव नव्हता, मग कोण होता. मग प्रॉफेट त्या ठिकाणी म्हणतो देव नव्हता परंतु तो एलोहिम होता. एलोहिम याने सर्व काही आपमध्ये गुण ठेवणारा परमेश्वर. तो एक आप आधी एक गुण होता आणि मग जे गुण त्याला प्रगट करायचे होते तर त्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलं. आणि म्हणून दाऊद इकडे म्हणत आहे मनोरम आहे की बंधूंचं मिळणं किती ऐक्याचं आहे. आज चर्चमध्ये आपल्याकडे खूप मोठा पॉवरफुल संदेश मिळालेला आहे, परंतु छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण दबलेलो आहोत. ती म्हणजे बंधूची प्रीती. जर बंधूचं प्रेम आपल्यामध्ये नाही तर तुम्ही त्या लेवलपर्यंत पोहोचणार नाही की जिथं प्रभू आपल्याला घ्यायला येणार आहे. समजतंय. आपलं जे रूपांतर आहे ते 7व्या पिढीमध्ये आहे. आपलं रूपांतर आहे 7व्या टप्प्यामध्ये आहे आणि तिथं फक्त प्रेम वास करते. जर आपण आशा करत आहोत की आज रात्री येशू येणार आणि मी बदलला जाणार, मी दावा करतो, तर तुमच्यामध्ये प्रेम असलं पाहिजे. मी म्हणतो तुमच्याकडे रिव्हिलेशन जास्त नसू द्या, बायबलचं ज्ञान जास्त नसू द्या, परंतु तुम्ही प्रेमाने भरलेले व्यक्ती असले पाहिजे. ज्या वेळेस तुमच्यामध्ये प्रेम आहे तोच व्यक्ती परमेश्वराचा आहे. कारण की बायबलमध्ये लिहिलेलं आहे परमेश्वर प्रेम आहे. जर तुमच्यामध्ये प्रेम आहे भावांनो बहिणींनो, तर या ठिकाणी होणारी प्रत्येक आराधना आशीर्वादाची असणार आहे. प्रत्येक संदेश आशीर्वादाचा असणार आहे. का? कारण की तुम्ही प्रेमाने भरलेले आहात. मला खूप आनंद वाटतो चर्चला, कारण की तुम्ही खूप हालेलुया आमेन बोलत आहात. कारण की ह्यामध्ये खरा मेसेज तुम्हाला आज पोहोचत आहे. मला असं वाटतंय की खरंच प्रेमाची गरज होती काय चर्चला. वाटतंय हालेलुया. माझ्या फॅमिलीमध्ये बी प्रेमाची गरज आहे. कारण की काय माहिती आहे का, माझे वडील खूप रागिष्ट आहेत. मग त्यांना खूप प्रेमाने समजावं लागतं, पण त्यांचा आवाज तुम्ही ऐकता तर घाबरून जातं. मग माझी बायको बी घाबरते, माझी आई बी घाबरतात, लेकरं बी घाबरतात. आणि मग बायको माझ्या विरोधात बोलून तुमचे वडील कसे बोलतात. आता काय करणार, त्यांचा स्वभाव तसा आहे. काहींचा स्वभाव तसा असतो, परंतु सगळं आपल्याला झेलायचं असतं कारण की आपलं कुटुंब आहे. मी चर्चचं बोलतोय तसंच मी माझ्या फॅमिलीचं बी बोलतोय. प्रत्येक फॅमिलीमध्ये तुटवडा आहे, बंधनं आहे, सर्व काही गोष्टी आहेत, परंतु फॅमिली घेऊन चालायचं काम एका मुखियाचं आहे. नाही तर चल मग आपण दुसरीकडे राहायला जाऊ, चल की तिकडे फ्लॅट बघ, तिकडे रूम बघ, त्याला आपण वेगळे निघूया. याच्यात प्रेम नाही आहे. प्रेम याच्यामध्ये आहे की जर तुमच्यामध्ये ते ठासलेलं आहे तर तुम्हाला ते दाखवायची एक संधी आहे. प्रेम दाखवायची एक संधी असते. जसं काही एक दिवस असतं ना व्हॅलेंटाईन डे, मग त्या दिवसामध्ये प्रेम खूप उतू येतं लोकांमध्ये. एक दिवस आहे, एक दिवस नेमलेला आहे आणि त्या दिवसामध्ये प्रेम जास्त उतू येतं.
परंतु चर्चमध्ये फक्त संडेला प्रेम नसलं पाहिजे, सोमवारपासून संडेपासून प्रेम पाहिजे. म्हणजे तुम्ही मंडेपासून तर सॅटर्डेपर्यंत संडेपर्यंत तुम्ही प्रेमामध्ये राहताल आणि इथं ज्यावेळेस येताल ना, वाव हालेलुया, तुम्ही आत्म्याने भरून जाताल. तुमचे डोळ्यातून अश्रू बाहेर पडतील, कारण की तुम्ही प्रेमाने भरलेले व्यक्ती आहात. ब्रदर, प्रेमच असं आहे, ते सगळं बंधन तोडून टाकतं. आपल्या फॅमिलीमधले सगळे बंधन तोडणारं प्रेम आहे. नाही तर आपण जर फक्त हे 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 ते 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 याला त्याला करत बसलो ना, आपण इथंच राहून जाऊ. ज्याच्यामध्ये प्रेम आहे ते उचलले जातील. ओ, प्रेमाचा संदेश खूप महत्त्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये. प्रेम आपल्या जीवनात असणं खूप गरजेचं आहे. आता प्रेम कशाच्या प्रती? बंधूच्या प्रती, भावाच्या प्रती, पास्टरांच्या प्रती आणि सर्वात जास्त परमेश्वराच्या वचनाच्या प्रती प्रेम असलं पाहिजे. आपल्या घरामध्ये बायबल आहे, खूप सुंदर आहे, चांगली गोष्ट आहे. घराघरामध्ये बायबल आहेत. एक काळ होता बायबल कोणाकडे नव्हते, परंतु आज सगळीकडे बायबल आहेत. माझ्या घरात बी बायबल ठासूठास भरून पडलेले आहे, परंतु वाचायला कोणीच नाही. मी एका बहिणीला म्हटलं, नाही बहीण माझ्याकडे आली, म्हटले बायबल वाचून वाचून ते खराब झाले खूप. म्हणलं वाचा ना तरी. नाही नाही, आता असं इतकं भारी बायबल घ्यायचं ना, कारण की पास्टर लोकांकडे दिसतं ना बायबल सुंदर कवरवालं, ते असं धरणारं. तुम्ही कशावर मोहित, कशावर होत आहे? कवरवर होत आहे का त्याच्यामध्ये लिहिलेल्या वचनावरती होत आहे? नाही नाही, ते खूप सुंदर आहे. त्याचे कवर बघा ना, त्याचे पानं बघा ना कसे आहे. तुम्ही पानावर मोहित होतात का त्या पानावर लिहिलेल्या अक्षरावर मोहितात? नाही, मला आहे ना तेवढं बघा बरं का. तुम्ही कोणत्या मीटिंगला गेले ना, मला तेवढं ते बायबल नक्की आणा. म्हणलं भेटेल, नक्की भेटेल. मग कितीला आहे? भेटेल 1000-1500 रुपये. हो, इतकं मग? हो, लटकले तिथे. 1000 आणि 1500 रुपये म्हटले का संपला विषय. 100-200 रुपये, हां धरा ना, लगेच आण. मला सांगायचे काय माहिती आहे का, देवाच्या वचनाच्या प्रती आपलं प्रेम कमी पडलेलं आहे. त्याची मूल्यता कुठंच नाही आहे. अनमोल आहे देवाचं वचन. सोन्यापेक्षा, हिऱ्यापेक्षा बी मूल्यवान आहे प्रभूचं वचन. ते तुमच्या भिंतीवरती असू द्या आणि भिंतीपेक्षा जास्त ते तुमच्या हृदयात कोरलेलं असू द्या. कारण की बायबलमध्ये लिहिलेलं आहे, तू रात्र आणि दिवस मनन कर. योशुआला म्हणतो, योशुआचं पुस्तक 1 अध्याय 8 वचनामध्ये, मोशेने दिलेल्या नियमशास्त्रामध्ये रात्र आणि दिवस तू मनन कर. का मनन कर? कारण की त्यामध्ये जीवन ठेवलेलं आहे. काय तुम्ही वाचलंय का? योशू थरथर कापू लागला. आता काय करू? आता कसं युद्ध लढू? आता युद्धामध्ये आता जो मोजस होता तो तर गेला. आता युद्ध मला लढायचं आहे. ओ, युद्ध तुझं नाही आहे, युद्ध यहोवाचं आहे. कारण की मोजेसने सांगितलं, कचरू नको, घाबरू नको. योशुआचं पुस्तक त्याचा 1 अध्याय आणि 8 वचन वाचूया. बघा काय म्हणताय. काय लिहिलंय? हा, तुझ्या चित्तातून ते कधीच उतरलं नाही पाहिजे. आपण ते वचन आपल्या भिंतीवरती ठेवलेलं आहे, आपल्या गाडींवरती आपण लिहिलेलं आहे. परंतु त्यापेक्षा जास्त जागा, जर सुंदर जागा आहे ना वचन ठेवण्याची, ते आपलं हृदय आहे. म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे की मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये. हे यहोवा, तुझं वचन मी माझ्या हृदयात ठेवलेलं आहे. हृदयात का ठेवलेलं आहे? कारण की हे हृदय आहे ना, बायबलमध्ये लिहिलेलं आहे, सर्वात कपटी आहे. आपलं मन सर्वात कपटी आहे आणि ह्यामध्ये जीवनाचा बी उगम आहे. ओ, कपटी बी आहे आणि याच्यामध्ये जीवन बी ठेवलेलं आहे. म्हणजे 2 गोष्टी आहेत, जीवन आणि मरण आहे. निवड, तुला काय निवडायचं आहे. तुझ्या बाजूला बहीण बसलेली आहे, तुझ्या भावाला भाऊ बसलेला आहे. मला नाही माहिती, मला माहिती आहे मी माझ्या प्रभूच्या चरणी बसलेलो आहे. हालेलुया. आओ, प्रेज लॉर्ड चर्च. आज आपल्याला खूप प्रेमाची गरज आहे. जितका आम्ही प्रेमाने भरून जातो, तितका अभिषेकाने आपण भरून जातो. म्हणून लिहिले आहे 2 वचनामध्ये, योशुआ त्याचा 1 अध्याय आणि 9 वचन वाचा. वाचा सिस्टर. माझ्यासाठी मराठी वाचताल का तुम्ही? थोडीशी जमलिंग हो राहिली मला हिंदीमुळे. हां हां, तो मत आहे, हिम्मत धर, घाबरू नको.
कचरू नको. ओ इकडं ऐका, घाबरू नको, कचरू नको. ज्या चर्चमध्ये तू जाशील ते चर्च तुझं असणार. मी जे तुम्हाला समजून सांगत आहे ना, थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपण ज्याही भावाबरोबर संगती करतो, ज्याही बहिणीबरोबर आपण संगती करतो, लिहिलं आहे जर हे व्यवस्थेचं पुस्तक तुझ्या हृदयामध्ये आहे तर विजय तुझा आहे. हालेलुया. एक युद्धाची वेळ आली होती. शाऊल राजा म्हटला आता मी काय युद्ध लढू शकणार नाही. सर्व प्रजा धिक्कारायला लागली, घाबरायला लागली. समोर होता गोलियात उभा. आता काय करायचं, नाही जमणार म्हणे, आता आपण हारलेलो आहोत. कोणीतरी एक व्यक्ती होता जो जंगलामध्ये होता. समजताय का? आज जो संदेश देत आहे त्याच दाऊदाचा मी देत आहे ज्याच्यामध्ये प्रेम ठासून भरलेलं आहे. अरे तू का घाबरतोस म्हणे. शाऊल राजा म्हटलं अरे बाबा तो बघ कसा दिसतोय, बघ ते लोक काय बाबा बाबा शाबा शाबा करतेत, काय आत्म्याने भरलेले दिसतेत. हो, जे तुम्हाला वरतून दिसतात ना ते आतून तसे नाही आहेत. जे भरलेले आहेत ना ते आतमधून भरलेले असतात. काय काय रूप घेऊन फिरणारे खूप लोक आहेत जगामध्ये, परंतु वधूला रूप घ्यायची गरज नाहीये, ती ऑलरेडी सजलेली आहे. मग ती फाटलेल्या कोटामध्ये असेल, तिला घालायला बूट नसेल, राहायला घर नसेल, छपरात राहत असेल, परंतु ती सजलेली वधू आहे. तुम्ही म्हणता प्रॉपर्टी विषय, मी प्रॉपर्टीच्या विरोधामध्ये नाही आहे. मला बी प्रॉपर्टी पाहिजे. नको का मला घरामध्ये इधर जमिनीवरती राहायला नको का मला, घरबीर नको आहे का, पाहिजे ना मला. परंतु मी हे म्हणत आहे अतिरिक्त मला नको. जे माझ्या गरजेचं आहे तो देव मला रोज देतो. माझी साक्ष मी देतो. मी काम करत होतो आणि माझं काम हार्ड काम आहे. पाईपलाईन खोदायचं काम, खड्डे खोदायचे काम, नाली उपसायचे काम, गटार उपसायचे काम, हे माझं काम आहे. वेळ आली, पाईल्सचा प्रॉब्लेम सुरू झाला. म्हणलं करायचं काय, कामच होईना, मला कामच करता येईना. 3 महिने मी घरामध्ये होतो. किती? 3 महिने. जसं ते आजारातून उठलो परत टायफॉइड झाला. टायफॉइड झालाय. आता फक्त आवाज देत आहेत पास्टर इकडे या, ब्रदर इकडे या, ब्रदर. मी जातो, मी बिंदास जातो, परंतु गरज पूर्ण करणारा प्रभू आहे. चर्च छोटंसं आहे परंतु ते मला सांभाळते. मी कोणाकडूनच अपेक्षा धरत नाही. आम्ही जिथे बी जातोत ना तिकडून आम्ही अपेक्षा धरत नाही की आम्हाला तिकडून मिळेल, आम्हाला डिझेल आहे, पेट्रोल आहे, आमचा खर्च आहे. नो, जे काही बी भावांनीद्वारे मिळते त्याद्वारे आम्ही प्रभूची सेवा करतो. बंधूंचं मिळणं किती ऐक्यच आणि मनवर आहे. तुम्ही जितकी ताकद लावताल तितकं प्रभूचं वचन जाणार आहे. जर तुम्ही रोखून ठेवताल स्वतःमध्ये, प्रभूचं वचन पुढे जाणार नाही. रोखलं आहे तर ते तुमच्यामुळे आणि माझ्यामुळे रोखलेलं आहे. आपण जर त्याला हातभार लावणार ना तर हा जो कराराचा कोश आहे सरळ छावणीमध्ये निघून जाणार आहे. आमेन बोलताय चर्च. म्हणून युद्धामध्ये ज्यावेळेस दाऊदाला समजले युद्ध चालू आहे, राजा घाबरलाय, हो आता काय करायचं. दाऊद गेला डायरेक्ट तंबूमध्ये, ज्या ठिकाणी राजा विराजमान होता. म्हणे काय करायचं आहे. शाऊल म्हटला मला तर नाही ना जमणार बाबा हे युद्ध करायला. दाऊद म्हटला मी जातो. अच्छा तू जातो. दाऊद कसा होता माहीत आहे का. जंगलामधून तो वास येत होता अंगामधून. कधी जंगलामध्ये प्यायला पाणी नाही, आंघोळीला पाणी नाही, असा असतो बुटका ठेंगणा, परंतु चेहऱ्यावरती लाली झळकत होती. आला शाऊलजवळ आणि म्हटला तुला माहिती आहे का मी जंगलामध्ये होतो आणि माझ्या ज्या मेंढराला मला उत्तर पाहिजे तुमच्याकडून. माझ्या मेंढराला काय केलंय आणि मग मी काय केलं.
हा आश्वाला आणि फाडून टाकलंय. ओ चर्च, अहो साधारण आपल्याला घरातला उंदरं पकडता येत नाही आहे ना, बरोबर. इकडून तिकडे तिकडून इकडे यांनी आश्वाला धरला आणि डायरेक्ट फाडून टाकला. तुम्ही बघितलंय का अशोक सम्राट त्याचा फोटो बघितलाय का? साखळीने दांड बांधलेला तो बिल्डर, वाघाला फाडताना त्याला दाखवलंय. दाऊद असा नव्हता. दाऊद एकदम नॉर्मल मनुष्य होता, परंतु पूर्ण प्रेमाने भरलेला होता. ती ताकद ज्याला ती मिळाली ना, ती ताकद प्रेम त्याच्यामध्ये ठासलेलं होतं. हा घाबरला, तो म्हटला अरे हा कोण आहे खतनारहित मनुष्य जी सुनता झालेल्या प्रजेला ललकारित आहे. आमेन बोलताय का चर्च? मी तुम्हाला आज सांगतो, तुमची परिस्थिती कशी का असाना, ती सुनता रहित आहे. तुमची सुनता झालेली आहे. तुमच्या समोर जितके बी लोक उभा राहिले तुमच्या विरोधामध्ये, सुनता रहित आहेत. तुमची सुनता झालेली आहे. दाऊद म्हटला मी जातो आत्ता त्याच्या संग लढतो. कसा लढतो? यहोवाच्या नावाने. मला वाटतं यहोवाचं नाव तुम्हाला प्रगट झालेलं आहे. आमेन बोलताय का? त्याने 5 दगड घेतले, त्याच्यातला एकाच दगडाने गोलियाचा वार करून टाकला. त्याने बंदुकीसारखी गोळी त्याच्या गोफणमधून निघली. ब्रदर मी सांगतो, तो चालवणारा दाऊद नव्हता, चालवणारा त्याचं तर आतमधलं प्रेम होतं. आमेन बोलताय का? प्रेम कोण आहे? परमेश्वर. तो आप त्याच्यामध्ये ठासलेला होता. दगड जसा फिरला, कुठंही नाही, सरळ कपाळामध्ये घुसला, तो जागेच पडला. दाऊदाने तलवार घेतली, जागेच त्याचं मुंडकं छाटलं, त्याची मुंडी घेतली. मला शाऊल, हालेलुया, मला शाऊल, हे बघ कोण आहे हा? सुनता न झालेला. आमेन बोलताय का? तुमची सुनता झालेली आहे. सुनता ही देहाची नाही, तुमच्या हृदयाची झालेली आहे. याचा अर्थ पौलाला चांगला विचारा तुम्ही. पौल म्हणतो यहुदी तो यहुदी नव्हे. ओ हालेलुया. आज मी म्हणतोय एंड टाइम मेसेज वाले नव्हे. ज्यांची सुनता झालेली नाही ते विश्वासीच नव्हे. ज्यांच्या हृदयाची सुनता झालेली आहे त्याच्यामध्ये ठासून प्रेम भरलेला आहे. हालेलुया. जो भी व्यक्ती त्याच्या समोर येतो त्याच्यातून प्रेम बाहेर येतं. इलिशिबा आणि मरियम दोघं ज्यावेळेस समोर येतात, तुम्हाला माहिती आहे का मरियम मध्ये येशू आहे, इलिशिबा मध्ये कोण आहे? तुम्हाला माहिती आहे का? ज्यावेळेस तो प्रेम समोरून येत आहे, ओ हालेलुया, आत्म्याने भरला. प्रेज लॉर्ड. प्रेम ज्यावेळेस येतं ना बंधूंमध्ये, त्यावेळेस तुम्ही अभिषेकाने भरतात. पण ते प्रेम तुमच्यामध्ये असलं पाहिजे. तो कसा गातोय, तो कसा प्रीच करतोय, तो कसा उभा राहतोय, तो कशी ऍक्टिंग करतोय, नो चर्च. जितके तुम्ही नम्र आहात, प्रभू तुम्हाला तितकंच उचलणार आहे. मला असं वाटतं, किती गाव आणि किती नाचू मी माझ्या प्रभूसाठी. इथं गाणे गात होतो, मी झांज घेऊन नाचत होतो, कारण की मी आत्म्याचा अनुभव करत होतो आणि आत्मा इथं आलेला आहे. ओ चर्च, बायबलमध्ये लिहिलेलं आहे, स्तोत्रसंहिता 122 अध्याय आणि त्याचं पहिलं वचन वाचूया. स्तोत्रसंहिता 122:1. जब लोगों ने मुझसे कहा आओ हम यहोवा के भवन पर चलें, हाँ, तब मैं आनंदित हुआ. काय लिहिलं आहे? आपण परमेश्वराच्या मंदिराला जाऊ. हां असे ते मला म्हणाले. हां. तेव्हा मला आनंद झाला. मंदिरात जायला मला आनंद झाला. मंदिरात जायला मला आनंद झाला. मंदिरामध्ये पताके बघून मी आनंदित नाही होत. मंदिरामधली एसी बघून, त्याचं कलर पेंटिंग बघून मी आनंदित होत नाही. त्या मंदिरामध्ये असलेला कराराचा कोश तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. आमेन बोलताय का? कारण की कराराचा कोश आहे तो परम पवित्र स्थानामध्ये आहे. जेव्हा कोणी म्हटले चला प्रभूच्या भवनाला जाऊया, माझं मन आनंदित झाले. का? कारण की कराराचा कोश परम पवित्र स्थानामध्ये होता. ओ चर्च, किती महान आहे परमेश्वराचं वचन. ओ
त्याला किती ऐकावं, किती त्याची स्तुती आणि प्रशंसा करावी कमी आहे. आता हा कोण आहे माहिती आहे का? आता हा साधारण मनुष्य नाही, आता हा राजा झालेला आहे. दाऊद कोण झालाय? राजा झालाय. तरी पण परमेश्वराच्या प्रति त्याचं प्रेम कमी नाही झालेलं. हो, हालेलुया. आपलं थोडं प्रमोशन झालं तर थोडीशी कॉलर टाईट होते. काय मी बरोबर बोलतोय? हां, व्हायलाच पाहिजे ना, कारण की तुम्ही मेहनत करताय, व्हायलाच पाहिजे. परंतु प्रेम कमी नाही झालं पाहिजे. तुमच्या हाताखाली जितके बी वर्कर आहेत त्यांच्याबरोबर तितकंच प्रेम असलं पाहिजे जे पहिलं होतं. म्हणजे त्या प्रेमामध्ये खंडता आली नाही पाहिजे. तितकंच प्रेम करा जितकं तुम्ही पूर्वी त्यांच्यावर करत होता. ओ चर्च, प्रभूच्या मंदिराला जाऊ माझं मन आनंदित झाले. 2 कोरिंथीकरास पत्र त्याचा 5वा अध्याय आणि 8 वचन वाचूया. थोडं पटपट घेतो, वेळ चाललाय. 2 कोरिंथीकरास पत्र त्याचा 5वा अध्याय आणि 8 वचन. आणि जशी आम्ही आशा धरली होती तसे केवळ नाही, तर त्यांनी प्रथम आपणास स्वतःच प्रभूला आणि देवाच्या इच्छेने आम्हालाही दिले. इतके की आम्ही तिथेला अशी विनंती केली की जसा त्यांनी पूर्वी आरंभ केला होता. 2 कोरिंथीकरास पत्र 5वा अध्याय 8 वचन. आणि शरीराबाहेरचे प्रवासी असून प्रभूसह गृहवास करणे हे आम्हास अधिक बरे वाटते. प्रभू बरोबर संगती करायला आम्हाला अधिक बरे वाटते. जंगलामध्ये मारे फिरत राहिलो, आम्हाला वेळेवरती अन्न खायला मिळाले नाही. लोक आमच्या मागं असे तुटून पडले होते जस काय की आम्ही त्यांचं काही लुटलंय. इतकी बिकट अवस्थेमध्ये ही पौल पत्रामध्ये लिहून पाठवत आहे. हे सगळं काही माझ्या आजूबाजूने घडत आहे, मी खूप दुःख सहन करत आहे, तरीही परमेश्वरापाशी हजर राहणे मला विशेष आवडते. ओ चर्च, आपली प्रत्येक बिकट अवस्था, आपल्या जीवनामधली खालची अवस्था या वरची अवस्था आपल्याला देवापासून दूर घेऊन नाही गेली पाहिजे. आपण अधिक देवाच्या जवळ गेलो पाहिजे. यांनी हेच लिहिलेलं आहे पत्रामध्ये पाठवून की मला देवाजवळ हजर राहणे अधिक आवडते. का आवडते? 2 कोरिंथीकरास पत्र त्याचा 4था अध्याय आणि 16 वचन वाचूया. आम्ही थकत नाही. कित्येक लोक आहेत ते थकतात, आराधना करता थकून जातात. आराधना बी होत नाही, टाळी वाजवता बी येत नाही, प्रभूची स्तुती बी करता येत नाही. घरामध्ये कॉटेज प्रेयरला गेलो तरी टाळ्याचा आवाज देखील येत नाही, गळ्यातून आवाज देखील येत नाही. सगळे थकून जातात. परंतु पौल काय म्हणतो बघा, थकत नाही. ओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बाहेरून क्षय पावत आहे, आतून अभिषेकाने भरत आहे, आतून प्रेमाने भरत आहे. का असं होत आहे माहिती आहे का? कारण की हे शरीर साक्ष देत आहे एक दिवस आपण मरणार आहोत. आमेन बोलताय ना? आता मला जी ताकद मिळते ना, ही ताकद आता ह्याच्यानंतर मला मिळणार नाही. समजतंय का? परंतु खातोय मी तेच. मेथीची भाजी खा, मटण खा, चिकन खा, काय पाहिजे सगळं खातोय. आणखीन 10 वर्षानंतर जितका मी आता तंदुरुस्त दिसतोय तितका मी दिसणार नाही. काय होतंय? हे शरीर क्षय पावत आहे आणि तारणाऱ्याची ती वाट बघत आहे. ब्रदर, आज आपलं हे जीवन जे आहे, जे वरतून दिसत आहे ना, एक दिवस क्षय पावणार आहे, नष्ट होणार आहे. पण पौल काय म्हणतो बघा, वाचा पुढे. कारण आमचे हलकेच संकट जे क्षणभर मात्र आहे, यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात गौरवाचा सार्वकालिक भार पडवणे. काय समजतंय? पौल याला हलकसं क्लेश म्हणतोय. कशाला हलकसं क्लेश? कित्येक वेळेस तरी कोडे खाल्ले, किती वेळेस तरी उपवास मारामध्ये गेलो. ज्यावेळेस मी समुद्रामध्ये होतो, जहाज तुटली, उपाशी किती दिवस राहिलो. याला तो म्हणतो हलकसं क्लेश. का हलकसं म्हणतो? कारण की जी मिरास मला मिळणार आहे त्याच्यासमोर हे क्लेश हलकसं आहे. म्हणजे तुम्ही एक दिवस असं होणार आहे, स्वप्न सगळ्यांना पडतात आणि बघतात बी, बरोबर आहे ना? जसं की तुम्ही सकाळी उठल्यानंतर म्हणतात अरे मी काय स्वप्न बघितलं, तसं अचानक होणार आहे. पौल म्हणत आहे की शेवटची तुरई फुकली जाईल. कोणती? शेवटची तुरई फुकली जाईल. आपण पहिले जे मेलेले आहेत ते जिवंत होतील आणि आपण जे जिवंत आहोत ते बदलले जाऊ. आता याची जी स्पीड त्याला द्यायची होती ना, स्पीड
त्याला स्पीड द्यायची ना, तर तो काय म्हटला माहिती आहे का? पापनी लावताच हे होणार आहे. हा, कसं बोला, कसं होणार आहे? पापनी कधी लावते आपल्याला बी कळत नाही, तसं आपण बदलून जाणार आहोत. बदलायचा संदेश आपल्याकडे आहे, बरोबर आहे की नाही? वधू बदलली जाणार आहे, बरोबर आहे, परंतु त्याआधी आपल्यामध्ये प्रेम भरलेलं पाहिजे. हे प्रेमच आपल्याला परिवर्तित करणार आहे. म्हणून दाऊद म्हणतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार. अच्छा, काहीच उणे पडणार नाही? कोण म्हणतोय मला काहीच उणे पडणार? खरं आहे काय? हे खरं आहे का? तो शारीरिक गोष्टीविषयी बोलत नाहीये, तो आध्यात्मिक गोष्टीविषयी बोलतोय. शरीराविषयी त्याला काय घेणं देणं नाहीये. हे तुटू द्या, याला मारू द्या, याला कुटू द्या. आध्यात्मिक जीवनाविषयी तो बोलत आहे, आत्मिक आशीर्वादाविषयी तो बोलत आहे. मला काही उणे पडणार. मेंढपाळ कोण आहे? नाही नाही, दाऊद कोणाला म्हणतो मेंढपाळ? परमेश्वर माझा. बरोबर आहे का? योहान शुभवर्तमान त्याचा 10व्या अध्यायामध्ये काय म्हणताय? 10:6 योहान शुभवर्तमान त्याचा 10वा अध्याय 6 हां 6 वचन बघा. मीच उत्तम मेंढपाळ. 10 मध्ये आहे का? हां 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 किती आहे? हां वाचा 11 वचन, लक्ष द्या. आहो 2 मेंढपाळ होतात का? इकडे येशू म्हणतोय मी उत्तम मेंढपाळ आहे, दाऊद म्हणतोय परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मग काय तुम्हाला समजतंय का? वन गॉड समजतंय का? दाऊद ज्याला म्हणत आहे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, तो येशूलाच म्हणत आहे येशू माझा मेंढपाळ आहे. हे ज्याच्यावरती रिव्हील झालं त्याला रिव्हील झालंय. समजतंय हे चर्च? या पृथ्वीवरती उभा राहून प्रभू येशू स्वतः म्हटला मी उत्तम मेंढपाळ आहे, आणि उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी प्राण देखील देतो. ठीक आहे, येऊ या विषयाकडे. जोपर्यंत प्रेम आपल्यामध्ये नाही, चर्च आपली कधीच उन्नती होणार नाही. एक छोटंसं वाक्य आहे. प्रयत्न तर सर्वच करतात, प्रयत्न पण सर्वच करतात, पण जो धाडस धरतो ना तोच यशस्वी होतो. आपण सगळे आज प्रयत्न करत आहोत. धाडस धरणारे कोण आहे? दाऊदासारखं जो प्रेमाने भरलेला आहे. परिस्थिती समोर कशी का असाना, परंतु त्याच्यामध्ये धाडस भरलेलं आहे. मी देवासाठी मरायला बी तयार आहे. हा, मरायला बी हो तयार आहे, कारण की माझा प्रभू माझा मेंढपाळ आहे. दुःखाच्या दरीतून चाललो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण की तो माझ्या बरोबर आहे. कुठून चाललोय? दुःखाच्या दरीतून चाललोय तरी मी अरिष्टास भिणार नाही, कारण की तो माझ्या बरोबर आहे. तो म्हणजे कोण? परमेश्वर प्रेम आहे, आणि ते प्रेम माझ्यामध्ये ठासलेलं आहे. एक दिवस तुमचा जॉब निघून जाईल, एक दिवस तुमची परिस्थिती अशी ना तशी होऊन जाईल, परंतु जर तुम्ही प्रेमाने भरलेला आहात ना, सर्वांना तुम्ही म्हणता प्रेज लॉर्ड ब्रदर, प्रेज लॉर्ड ब्रदर, प्रेज लॉर्ड ब्रदर. तुम्ही म्हणणारच नाही माझ्या घरामध्ये अन्न नाही, माझा बँक बॅलन्स नाही. प्रेज लॉर्ड ब्रदर, प्रभू मला सांभाळीत आहे. ही प्रेमच असं आहे ब्रदर. हे प्रेम आपल्याला आध्यात्मिक उन्नतीमध्ये घेऊन जातो. तुम्ही म्हणता पास्टर तुम्ही खूप मोठं चांगलं चांगलं बोलताय. नाही, मी तसं जगतो. समजतंय मी जे बोलत आहे? आज खिशात जे आहे ना त्याच्यावरतीच मी आनंदी आहे. बस उद्याची मला चिंता नाही आहे. आज प्रभू मला सांभाळतो ना. गॉड ब्लेस यू. प्रभू तुला धन्यवाद असो. इतकंच मला दे की प्रभू मी भीक मी मागू नये, इतकं जास्त मला देऊ नको की मी तुला विसरून जावे. इतकंच मला दे प्रभू की रोजची माझी उपजीविका चालावी. प्रेज लॉर्ड चर्च. संगती खूप महत्त्वाची आपल्या जीवनामध्ये.